नमस्कार. चला तर मग बनवूयात अगदी पटकन झणझणीत कोळंबीचा रस्सा. कढईमध्ये तेल गरम करून आणि बारीक चिरलेले 2 कांदे घातलेत. एखादा मीठ परतून घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर सुद्धा परतायचं. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलाय. त्यानंतर मसाले घालून घेतलेत. तेल सुटेपर्यंत फोडणी चांगली परतून घ्यायची. त्यानंतर कोळंबी घालून घ्यायची. मी कोळंबीला हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवला होता. कोळंबीसुद्धा फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची. 4 ते 5 मिनटं परतायची. त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं. वाटणसुद्धा 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा रस्सा जेवढा पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर 2-3 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. त्यानंतर कोकम घालायचे. कोकम घातल्यानंतर सुद्धा 4-5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. गॅस बंद करायचा. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची. हा कोळंबी रस्सा तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद.